नमस्कार मित्रांनो. बिहुगाईचे सुपुत्र माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांचे वडील वैकुंठवासी श्रीधर महाराज बिहूकर यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराजांचे चरित्र या ग्रंथातील मी आतापर्यंत 8 भाग पूर्ण केले आहे आणि हा 9वा भाग मी आपल्या समोर सादर करीत आहे. या भागासाठी भैरवी रागाचा मी वापर केला आहे. तुकोबा आणि 2 संन्यासी. त्या 2 संन्याशांची तुकोबाच्या कीर्तनामध्ये कशी फटफजिती झाली या भागामध्ये श्रीधर महाराजांनी जे लिहिलं आहे ते मी आपल्या समोर सादर करत आहे. अवघा झाला राम राम, अवघा अवघा झाला राम राम राम, अवघा झाला राम राम. कोणी कर्म आचरेना, कोणी कर्म आचरेना, अवघा झाला राम राम, अवघा झाला राम राम. आता तुकोबाची कीर्तने नव्या जोमाने आणि उत्साहाने सुरू झाली होती. तुकोबा आसपासच्या गावामध्ये कीर्तने करू लागले होते. तुकोबांचे लोकोद्धाराचे व जनजागृतीचे साधन भजन कीर्तन. तुका म्हणे केली साधना गवळणी, तुका म्हणे केली साधना गवळणी, सुलभ कीर्तनी होऊनी ठेला, सुलभ कीर्तनी होऊनी ठेला, अवघा झाला राम राम, अवघा झाला राम राम. कोणी कर्म आचरेना, कोणी कर्म आचरेना, अवघा झाला राम राम. अहो, आपल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेला झाला आणि प्रेम सुख कोणी लुटले माहिती आहे का? गोकुळच्या लोकांनी. तसेच आपल्या तुकोबाचा जन्म बिहुगावी झाला, पण भक्तिप्रेम आणि सुख लुटले लोहगावच्या लोकांनी. लोहगाव हे तुकोबांचे आजोळ. कनकाबाई त्यांची आई, मातोश्री त्यांचं माहेर, त्यांचं नाव मोजे पाटील. त्यामुळं तुकाराम महाराज भिरुगावावरनं आळंदी सरोली या मार्गाने त्यांचे जी 14 टाळकरी होते त्यांना घेऊन लोहगावला कीर्तन करायला यायचे आणि त्यांचा नेहमीचाच उद्योग चाललेला होता. तसे ते आसपासच्या गावी जायचे, पण त्यांच्या त्या लोहगाव आजोळावर त्यांचे फार प्रेम होते. लोहगावला असंच कीर्तन चाललं होतं आणि त्यावेळी तुकोबांच्या कीर्तनाला 2 साधू येऊन बसले.
आता तिथं स्त्री पुरुष कथा कीर्तन मोठ्या तल्लीनतेने ऐकत आहेत. लहान थोर ब्राह्मण शूद्र एकमेकांच्या पाया पडत आहे. आणि या ठिकाणी मनुष्य मात्राचा भेदभाव नष्ट झालेला आहे. हे सगळे दृश्य पाहून त्यांनी तुकोबांची निंदा करून ब्राह्मणांची निर्भत्सना केली. म्हणजे त्या कीर्तनामध्ये ब्राह्मण मंडळी सुद्धा होती. कारण 16व्या शतकामध्ये तो किती भयान काळ असेल. हे वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्रित तुकोबाच्या कीर्तनाला बसलेले पाहून आणि ब्राह्मण मंडळी सुद्धा बसलेली पाहून त्यांनी तुकोबाची आणि त्या ब्राह्मणांची निंदा करायला सुरुवात केली. तुकोबाच्या या कीर्तनामध्ये ब्राह्मणामध्ये महाजीपंत कुलकर्णी हे दिहुचे होते. गंगाधर पंत मवाळ हे तळेगावचे होते. कोंडोपंत लोहकर लोहगावचे होते. मल्हारपंत कुलकर्णी चिखलीचे होते. आबाजीपंत लोहगावचे होते. रामेश्वर भट बहुळचे होते. गंगाधर पंत मवाळ हे ब्राह्मण होते. आता यातले महाजीपंत कुलकर्णी हे देहूगावचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या संपूर्ण बांधकामावर देखरेख करीत होते. असे हे सगळे ब्राह्मण मंडळी या तुकोबाच्या नादी लागलेलं पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाची आणि तेथील सर्व जमलेल्या इतरांची निर्भत्सना केली. आणि त्यांना ते दोन साधू बोलायला लागले, तुम्ही कर्मभ्रष्ट झालात, कर्म सोडून रामराम करत बसलात, आता काय करायचे? ही तर गोष्ट कोणाला तरी सांगायला पाहिजे. काखेतील मृगाजीन सावरत सावरत ते दाद मागण्यासाठी लाल महालामध्ये दादोजी कोंडदेव यांच्याकडे गेले. काखे कडासन आड पडे, खडबड खडबड हुसकले. काठे कडासन आड पडे, खडबड खडबड हुसकले. दाद करा फजित खोरा लाज नाही. दाद करा फजित खोरा लाज नाही. फजित खोरा लाज नाही. अवघा झाला राम राम, अवघा झाला राम राम. कोणी कर्म आवरेना, दाद कोरा फजित खोरा लाज नाही. असं काहीतरी उच्चार करीत ते दादोजी कोंडदेव यांच्याकडे आले. त्यांनी फिर्याद दिली की अहो दादोजी, लोहगावच्या ब्राह्मणांनी ब्रह्मकर्म सोडून दिले आहे. ते त्या शूद्रांच्या चरणी लागले आहेत आणि रामराम म्हणत आहेत. अधर्म माजलेला आहे, तरी आपण याचे पारिपत्य केले पाहिजे. दादोजींना हे सर्व ऐकून राग आला. दादोजींनी आपले सैनिक पाठवून ब्राह्मणांना 100 रुपये दंड केला. तुकोबांना आणि लोहगावच्या लोकांना तो दंड केल्यानंतर त्यांच्याकडे यायला सांगितले. तुकोबा लोहगावच्या लोकांसह पुण्यास संगमावर आले आणि त्या ठिकाणी त्यांचे जे ब्राह्मण मित्र होते त्या सर्वांसहित कीर्तनाला सुरुवात केली. आता तुकोबांचे कीर्तन सुरू झाल्यावर या दोन साधूंनी दादोजींना सांगितलं, अहो ते आले आणि ते कीर्तन करायला लागलेत बघा. मग तुकोबा आल्याचे समजतात संपूर्ण पुण्यनगरी
तुकोबाच्या दर्शनास आणि कीर्तनास लोटले. दादोजी कोंडदेव तर येणारच होते, पण सगळं पुण्यनगरी म्हणजे ते पुणे शहर त्यावेळेचं पुनवडी म्हणू आपण, ती सगळी मंडळी तुकोबाच्या त्या कीर्तनाला आली. आणि मग दादोजी निघाले. दादोजी तुकोबाचे कीर्तन ऐकत बसले. त्यांना प्रचंड राग आला होता आणि ते तुकारामाचे कीर्तन ऐकायला बसले. ते संन्यासी दोघ जण होते ना, त्यांचा दादोजी आधार होते. ते दादोजींच्या शेजारी बसले आणि दादोजींना ते कीर्तन ऐकून त्यांना तुकोबा परमात्मा स्वरूप दिसू लागले. आणि म्हणजे हे दोघ जण काय सांगायला आले, इथं मात्र वेगळीच गोष्ट दिसते. त्या दादोजीवर तुकारामाच्या त्या कीर्तनाचा एवढा प्रभाव पडला की त्यांनी तुकोबाच्या चरणावर लोटांगण घातले. आता दादोजींनी लोटांगण घातल्यावर या दोघांनी विचारलं, ब्राह्मण शूद्राच्या पाया पडतात, अधर्म होतो, अशी फरियाद आपणच दिली होती आणि आपण हे काय करता? ते म्हणाले, तुम्ही दोघं वेडे आहात. आम्हाला कीर्तनात तुकोबामध्ये नारायण दिसले. स्वतः दादोजींनी तुकोबाचा आणि त्यांच्या सर्व मित्रांचा सत्कार केला आणि त्या संन्याशांची फटफजिती झाली आणि दादोजींनी त्या दोघांना पुण्याच्या बाहेर हाकलून दिले. अवघा झाला राम राम, कोणी कर्म आचरणा, तुका म्हणे केली साधना गवळणी, सुलभ कीर्तनी होऊन ठेला, सुलभ कीर्तनी होऊन ठेला. मित्रांनो, या दोन साधूची अशी फजिती श्रीधर महाराजांनी या भागामध्ये लिहून ठेवली आहे. मी आपल्यासमोर महाराजांनी लिहिलेले ते वाचून दाखवलं आहे. माझ्या मनाचं काही नाही, तरी मित्रांनो, या माझ्या नव्या भागाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार. धन्य तुकोबा समर्थ समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नमस्कार.